दीपू पहिली बार खाऊ लागली आहे हुरडा. तिला हुरडा म्हणजे काय माहिती नव्हतं. तर यांचा छोटासा व्ह्यूअर भेटला आम्हाला, चष्मिश तो खूप जाऊ दे. आळू अरे आळू. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि शुभ सकाळ सगळ्यांना, शुभ सकाळ. आपण घरी लागतो आणि आत्ता आम्ही निघालो सोलापूरमध्येच आहे आम्ही. आणि निघालो आपण कुठे निघालो, हुरडा खाण्यासाठी निघालो आम्ही. कुठे चाललं आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. कारण आज दिवसभरात काय मी चालणार आहे ते दाखवणार आहे. प्लस आज क्रियांचं संध्याकाळी लहानपणाचं घरी, त्यामुळे आजचा ब्लॉग जो आहे तो पूर्ण बघा, स्किप न करता चाललं. आता आपण हुरडा खाल्ला. मला पण एक्झॅक्ट नाही माहिती तुम्हालाही कळेल मलाही कळेल. यश पण आहे आपला. मस्त आम्ही जे जुडिओमधून घेतला होता त्याच्यासाठी शर्ट तो घातला त्यांनी चांगली सोय पण म्हणजे तिथे गेला दाखवलं मला आपण कुठे आलो. आपण आलो अभिषेक मळाला. तिथं काय खायला आलो आपण, काय खायला आलं, हुरडा खायला आलं. यस, तर आम्ही आलेलो आहोत अभिषेक मळाला. पाठीमागे पार्किंग आहे, गाडी पार्क केली आमची. आणि क्रियांश आत्ता आला, तो मला विचारत होता कुठे आलो आपण, कुठे आलो. गणेशांचं पण शूट आहे. याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला जे अप टू डेट म्हणतो आपण, की किती तिकीट आहे, कसे ॲक्टिव्हिटीज असणार आहे, पुढे काय काय असणार आहे, मी तर दाखवेन माझ्या व्लॉगमध्ये. पण इन डिटेल ते तुम्हाला सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती भेटेल व्हिडिओ. तुम्ही चेक करत राहा. आणि माझा व्लॉग येण्याआधी जर त्यांचा अपलोड झाला तर त्याची लिंक पण मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करेन. पण त्यावर तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ भेटेल. आणि आलो आता आम्ही. तेच त्यांचं शूट जे आहे ना, इंट्रो घ्यायचा आहे व्लॉगचा, त्यांच्या व्हिडिओचा. तर त्यासाठी मी त्यांना सांगत होते तर सगळं सेटअप करून घ्या, माईक वगैरे. आणि चाललं. आणि आता बाहेरचा व्ह्यू, हे ओनरचंच घर आहे. आय थिंक हे ओनरचंच घर आहे. आणि बाहेरचा व्ह्यू तर असा आहे. पार्किंग आहे, पुढे दाखवेन मी. नाही ये तू. हे असा काहीतरी आतमध्ये यांचं सगळं मॅनेजमेंट आहे. एवढी काही गर्दी आज नाही आहे वाटतं. बुकिंग करायला आम्ही चाललो आता पुढे. गणेश ते शूट करतात ते त्यांचं दोघांचं पण सायमल्टेनियसली चालू आहे. माझं पण त्यांचं पण. थोडंसं यायला आम्हाला उशीर झाला. आम्ही 11ला इथे पाहिजे होतं, पण आम्हाला इथे येता येतं फार 12 वाजले, 12:30 वाजले. त्यामुळं तिकीट बुक करतात ते आता गणेश. आमच्या दोघांचं पण ऑलरेडी जे आलेले आहेत त्यांचं चालू आहे हुरडा पार्टीचं. संध्याकाळी 5:30 पर्यंत पुन्हा हुरडा, चटण्या, ताक आणि जेवण. 12:30 चहा, 6ला आपलं पोरगी घरी. अरे कुठे मेन गिरा केला का आमचा हात कर की नीट टाकून खाली. बस बस बस. तिकीट बुक करून झालं आहे आमचं. आणि आता इथे नाश्त्याचं समोरच सांगितलं त्यांनी. नाश्त्याचं इथंच ते तिकीटचं बुकिंगचं व्यवस्था केली आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच नाश्त्याची व्यवस्था आहे. त्यांचा पण शूट चालू आहे. प्रियांश करणार आहे आता नाश्ता. नाश्त्याला आहे इडली सांबर, चटणी सांबर. खाणार ना किट्टू नाश्त्याला. आणि त्यानंतर आता आम्ही फ्रेश ड्रायफ्रुट्स दिलेले आहेत आपल्याला, म्हणजे देणार आहेत. सॉरी, ड्रायफ्रूट नाही, फ्रूट्स. ड्रायफ्रुट्स नव्हते, ड्रायफ्रूट वेगळे, फ्रूट्स, फ्रेश फ्रूट, फ्रेश फ्रूट. हां, तर इडली सांबर आहे. रोज वेगळा मेनू असतो असं म्हणतात इथे.
कधी पोहे कधी उपीट. तर आणि हे अनलिमिटेड आहे ना, अनलिमिटेड आहे की तुम्हाला किती खायचं आहे तेवढं तुम्ही खाऊ शकता. पण मला एक कळलं नाही, ते म्हणले ह्या टाईमला जेवण म्हणजे तेवढ्याच टाईमला, तोपर्यंत आपल्याला थांबावं लागतं. हां आपण लवकर निघणार होतो ना. दुपारचं तेच आता हुरडा खायचं, दुपारी जेवण असतं 3-4 वाजता. निवांत बसतं तुम्हाला कधी जायचं जाऊ. 5 वाजून काहीतरी बोलले ना ते 5 वाजता पण चहा असतं, चहा प्यायचं नाही तर नाही चाय देणार हो का मग. हा मम्मा देते तर आता नाश्ता करून घेणार आहे. आता नाश्ता करून झालाय बघा आमचा आणि आम्ही आलो आता जस्ट ते क्रियांशला खेळायला घेऊन आलो. ते तिकडे खेळण्याचं आहे, तर सीसॉ आहे, बरंच काही आहे तर तिथे खेळणं. पण तिथे येण्याआधी इथे मी किती छान फोटो सेशनसाठी बनवले, जे आपले वेस्ट स्कूटर वगैरे असतात ना त्याच्यापासून बघा सीट, टेबल आणि टेबल सारखं बनवलंय, सिटिंग अरेंजमेंट केलं त्या वेस्ट स्कूटर पासून. एवढं बाजवर त्याला खेळवू आधी, आपण तिकडे खेळू, मग खेळून झाल्यावर मग फ्रुट्स वगैरे खाऊ. तसं करूया आपण. रिलॅक्स वाटतं, एकदम शांत आहे वातावरण आणि गर्दी जास्त नाही त्यामुळे खूप शांत. आपल्या फॅमिली बरोबर आलं तर अजून जास्त एन्जॉय होतं. गुळ बसल्यासारखी वाटली. चला चला तिकडे तिथं सगळं मुलांना खेळण्यासाठी आहे. ते बघ तिथं जम्पिंग पण आहे, क्रियान जम्पिंग. तुला करायचं जम्पिंग? अरे परी आहे की परी, कोणाबरोबर आली आहे तू? हा कोणाबरोबर आली आहे? कोण आलंय? कितीच गेली? मला वाटलं सगळे आलेत का, मावशी पण आलेत का, वांगी मावशी पण आलेत का. चल जम्पिंग करायचं. चल हा असं करा जम्पिंग. हाश 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 हा हा हा. बघ तू पण चल असं पकडून चढावर. हा व्हेरी गुड. चला चला. आले बापले आले बापले. हा कसं चढतो पाहिजे मॅ. हा 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 चला. बरं वाटते. खेळून झालंय क्रियांशचं. आता क्रियांश खाणार आहे फ्रुट्स. तर फ्रुट्स मध्ये एवढे सगळे फ्रुट्स आहेत. हे आहे लाल पेरू, काय टरबूज आणि वॉटरमेलन, कलिंगड. आणि मी तिकडे गेलेच नाही. हे बाज बघून मला इथंच बसू वाटलं, इथंच बसून खाऊया. ते जाऊन घेऊन आले आणि ते फ्रुट्स खाणार आहे. फ्रुट्स खाऊन मग काय करायचं ते गणेश सांगतील काय करायचं पुढे. वॉटरमेलन द्यायला. फ्रुट्स खाऊन झालंय आमचं आणि हुरड्याचं चालू. आता इथे बघा बॅक साईडला हुरडा आहे आणि ते भाजून लगेच गरमागरम हुरडा आता खाणार आहे आम्ही. त्याच्याबरोबर त्यांनी पूर्ण हे त्याला पंचफळ दिल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे, तिखट शेंगदाणे, हे गुळ खोबरं आहे, हे शेंगदाण्याची चटणी. हे कशाची चटणी आहे? ही शेंगदाण्याची चटणी आहे, ही माहीत नाही, तिळाची चटणी असेल. आणि परी दिदी पण आता आम्हाला जॉईन झाली आहे. हाय कर परी. क्रियांश तू हवगेने काय करू लागले सगळं साठं काढू लागलं. आणि एकदम कवळं हुरडा आहे. तर आता आपण खाऊयात हुरडा. तर हुरडाची टेस्ट पण तुम्हाला सांगतो, एकदम गावला हुरडा टेस्ट तर काही विषय नाही आहे. आपल्याकडे इथं सगळं भेटू जातं. तुम्हाला रिकमेंड करतो की मित्रांनो इथे एकदा आयुष्य भेटेल. दीपू पहिली बार खाऊ लागली आहे हुरडा. तिला हुरडा म्हणजे काही माहितच नव्हता. हे आता कसं खायचं हे सगळं जसं एक ह्याच्यात घ्यायचं. हे प्रत्येक ह्याच्यामध्ये टेस्ट करू शकतो तू. सगळं एकत्र नाही हा, एक एक घेऊ शकतो. असं काय नाही हा, तसं नाही. तो म्हणजे एक हुरडा शेंगदाण्यासोबत खाऊ शकते, मसाला शेंगदाण्यासोबत. एक घास सोबत खाऊ, काही नाही प्रॉब्लेम.
कसं आहे दीपू? कधीच खाल्ली नाही ना? असं गरम तर नाही खाल्ला कधी. घरी एकदा खाल्लं ते गार होता आणि हा गरम छान आहे, खूप छान टेस्ट आहे. आता हे हुरडा आम्ही एन्जॉय करणार आहे. दूर यायला लागला म्हणून त्यामध्येच खरी मजा आहे हुरडा खाण्यामध्ये. हॉटेलमध्ये बसून खाण्यात काय मजा नाही हुरड्याची. पण ते बॅक साईडलाच ते बनवतात ते, त्याचाच दूर येतो. आता हुरडा फिनिश करतो आणि त्यामध्ये त्यांचे एक्स्ट्रा काय ॲक्टिव्हिटीज आहेत, राईड आहेत, ते आपण कम्प्लीट करणार आहोत. क्रियांश हुरडा खायला आलो आपण, गुळ खायला नाही आलो. तो हुरडा त्याला सांगा हुरडा त्याच्यासाठी एवढा हे केलंय. हे असतं हुरडा क्रिया, ह्याला म्हणतात हुरडा. तो हुरडा सोडलाय आणि गुळ खात बसलाय. तो गुळाचं ते पण खडे खडे खातोय. त्याला टेस्टच माहित नाही ना अजून. त्याला अजून माहित नाही, अजून थोडा मोठा. बस झालं आता त्याला. वॉटरमेलन खाल्ला ना त्याने. ताक पण दिलं त्याच्याबरोबर. आता सगळं खाऊन थंडगार ताक प्यायचं आणि मग त्यानंतर राईडला जायचं. ट्रॅक्टरची राईड आहे, त्यामध्ये राईडला जायचं. प्रियांशचा आमच्या आता बॅटरी लो झाली आहे, संपलं त्याचा स्टॅमिना. होय हा आता मग बसणार ना तू? हा ठीक आहे. मग जर का कुई कुई करायचं तो तू कुई केला ना मग ते ट्रॅक्टरवर बसवत नाही बघ. परी कसा आहे हुरडा? हा ती पण बसणार. गणेश अजून खात आहे ते हुरडा, पण माझं झालंय बाबा. पण माझं पोट फुल झालंय हुरड्यानेच, त्यामुळे मी क्रियांश चाललं आता थोडा वेळ बाजूवर बसायला. त्या बाजूवर बसतो, जरा चिल करतो. हा त्यानंतर ट्रॅक्टर राईड आहे वाटतं. मग ते उशीर आहे का वेळ आहे का त्याला माहिती नाही, पण खूप छान आहे बरं का. म्हणजे इथं ना कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही आहे खाण्याला, किती तुम्ही खाऊ शकता. आणि ते लिमिटपेक्षा ना जे ओनर आहेत ते खूप आपुलकीने ट्रीट करतात, सगळ्यांना खूप प्रेमाने ट्रीट करतात. त्यामुळे ते महत्त्वाचा भाग आहे. आता मी सावली बघतीये, कसे शांत सगळे रिलॅक्स करत बसलेत. आता ते झाडाखाली सावली वाटतीये. नंतर तिकडे जायचं का? मग इथे बसू आपण या बाजेवरती. मग पप्पा आले की जाऊ. ओके. तिकडे पण आहे ना, आम्ही तिकडे जाऊ. परी ये इकडं. फिरायची इच्छा आहे, नाग खायची इच्छा आहे. असं आता झाड आहे मस्त आहे बघा, आणि झाडाखाली तकी आहे, मस्त झोपावं असं वाटते. हा ना परी? नाही झोप लागली ना? आणि याचं वेगळंच चाललंय काहीतरी. हुरडा तर एक घास पण नाही खाल्ला क्रियांशनी. त्याला आता ट्रॅक्टरमध्ये बसायचं. मध्ये बसायचं आता. ट्रॅक्टरमध्ये ठीक आहे, ट्रॅक्टरमध्ये बसूया. आणि यांचं चालू झालंय शूट, परत कंटिन्यू करायला लागलेत. तर डिटेल व्हिडिओ तुम्हाला यांच्या चॅनलवर भेटेल. ते स्टेप वाईज त्यांनी घेतलंय, कुठे काय कसं आहे. सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवर तुम्हाला हा जो मी व्लॉग करते याचा अभिषेक मळाचा डिटेल व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर भेटेलच. त्यामुळे तोही चेक करा. आणि लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये याची मेन्शन करेन ना त्यांच्या चॅनलची. ते तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. व्यापारी कशी बिंदास झोपली एकदम निवांतमध्ये चिलमध्ये. क्रियन झोप तू पण. अरे अरे बापरे, अरे बापरे, अरे अरे कसे दोघं निवांत झोपलेत बघा. हा जाऊ दे. आळू अरे आळू पकडू ते, सोडू नको बघ. हा सोडू नको. हा वर उतर. हा सोड. हा पकड त्याला. आता जा क्रियान, जा तू पण.
जाऊ मम्मा. हो कुठं चालली मम्मा? ये पळत. ऊपर से नीचे आ रहे हैं. मिलिट्री नेटवर्क घसर के होतं तर यांचा छोटासा व्ह्यूअर भेटला आम्हाला. चष्मिश तो खूप आगाव आहे बरं. तर त्याला बरेच त्यांचे व्हिडिओज बघणारे बरेच भेटले. आपण आमचा कसा आगाऊ झाला. हो का? हाय का? तो तसंच चढेल आता चप्पल न घालता. हे तुझं वय किती आहे? 12 वर्षाचा मुलगा. कुठली गाडी होती? छोटा हत्ती एकदम बिंदास. गाडी बिडी लावून टर्न बिन एकदम परफेक्ट मारतोय. यालाच म्हणतात गावठी. गावठी असं पाहिजे पोरगा गावातलं एकदम. आमच्या क्रियास बघा कुठे चाललंय. क्रियांशला असं बनवायचं एकदम गावठी. जा लवकर. हो हा परी कुठे गेली बघ. चाललंय गेलं. जा बेटा हळू जा. हा चला चला. हे आमचं कसं आहे? आमचं कासव आहे. कासव छोट कासव आहे आमचं. कसं कासव आले. डेंजर आहे पोरगं. कसं चालू माझं लेकरं. पण प्रत्येक गोष्टी तिथं प्रोटेक्शन घेतलंय आणि चांगलं वापरलं असं काही हे नाहीये. प्रत्येक आपण बिंदास कुठली ऍक्टिव्हिटी खेळू शकतो मुलांसाठी. काय रे दादाला नाव सांग ना क्रियांश. अरे ये थोडं फास्ट. आता चाललोय मी घाबरतो नाही पडलंच कर. आगाऊपणा करतोय. थांब 2 मिनिटांनी येऊ दे. नको. ओम ओम आहे. आगावत असते सगळे ओम तसलेच. आमच्यात पण दोन्ही ओम तसलेच आहेत. आता क्रियांश बसला डकवरती. आणि तुम्हाला खरं सांगते खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा खूप. परी हळू पडली का? ही आणि परी दोघे बसलोय आता झोक्यामध्ये राऊंडवाला. आणि क्रियांशला बस म्हणलं तर तो बसला नाही. तो पाठीमागे आम्हाला झोका देतो. क्रियांश बस म्हणलं तर बसत नाही. बस हा ये उभा राहा. हा अच्छा ओके. बघ कशा मज्जा येते है ना. झू 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 झू. तर चालू करणारे आपण ट्रॅक्टर राईड. क्रियांश मगाचपासून जो वाट बघत होतो ना ट्रॅक्टर राईडची, तर ट्रॅक्टर राईड आता चालू करणार. सरक. क्रियांश केलंय पूर्ण त्यांनी. ट्रॅक्टर मध्ये हा बसा. नीट पकडून बसा. येस. आता ट्रॅक्टर राईड झाल्यानंतर तो खाऊ खाणार ना अजून थोडस. हा बसला आता ट्रॅक्टर राईड मारते ती. बघू आता राऊंड ट्रॅक्टर राईड एवढं राऊंड मारते. व्ह्यूवर आला लगेच. खूप बदमाश आहे. ट्रॅक्टर मध्ये बसला. क्रियांश इकडे बघ. खूप झालं तर चेहऱ्यावर खुशी. मस्त फळ्यामध्ये ट्रॅक्टर राईड. जेवणाचं ताट आलेलं आहे आणि काय आहे दाखवते मी तुम्हाला. शेंगदाण्याची चटणी आहे, वरण आहे, हुग्गी आहे, स्पेशल वांग्याचं रस्सा भाजी आहे, दही आहे, पापड आहे आणि हे अजून हे कडक भाकरी आहे आणि शेंगाची पोळी आहे. हे काय आहे? हे पेंडपला म्हणजे डाळ कांदा. भजी आहेत आणि भजी एकदम गरम आहेत. अशा प्रकारचं जेवण आहे. अजून ताट माझ्यासाठी आणतात ते गणेशवाडून. सेल्फ सर्व्हिस आहे बरं. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता.
प्रियांशची गाई चालली आहे खीर खायची. ट्रॅक्टरचं फिरून झालंय त्याचं आणि आता आम्ही जेवण एन्जॉय करणारे. गणेश अजून एक ताट वाढून आणतील आणि खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला यांचा स्टाफ खूप आवडला. खूप चांगला स्टाफ आहे आणि कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे. म्हणजे असं ठीक आहे आपण जातो एका ठिकाणी तिथं जर सर्विस चांगली नसेल ना तर ते जेवण किंवा ते जरी चांगलं असेल तरी नाही वाटत. पण आपला स्टाफ खूप छान कोऑपरेटिव्ह आहे. प्रत्येकजण म्हणजे ओनरपासून ते जे कोणी सर्वंट आहे ते सुद्धा खूप छान आहे. त्यांचं जे नेचर आहे ना खूप सपोर्टिव्ह आहे. हा तिच्यासाठी पण आणा एक छोटंवालं थोडं थोडं. हां बेटा थांब 2 मिनिट थांब. हो तिला फक्त भात पाहिजे. भात अजून काय पापड वगैरे ना. जेवण खूप छान आहे. खूप टेस्टी आहे. मी प्रत्येक एक्सप्लेन करत नाही बसणार. डिटेल सगळं भेटेल तुम्हाला सोलापूरच्या गणेश पाटीलच्या घरी. पण मी थोडक्यात सांगते की पूर्ण जेवण खूपच छान आहे. सुंदर आहे. नक्की एकदा तुम्ही पण व्हिजिट द्या अभिषेक मळाला. आता संपवतो. मी जास्त बोलणार नाही कारण माझी बॅटरी आता लो होत चालली आहे मोबाईलची. आणि क्रियांश आता फर्स्ट टाइम हुग्गी खायला लागला. जस्ट जेवण झालंय माझं आणि क्रियांश माझ्या मांडीवर खाता खाता झोपी गेलाय बरं का. माझ्या मांडीवरच झोपला तो. जेवण झालंय आणि आता आम्ही डिरेक्टली निघणार आहे. बसणार होतो थोडा वेळ पण अजिबात वेळ नाही आहे त्यामुळं आता डायरेक्ट आम्ही निघणार आहे. आणि आजचा व्लॉग मी पण इथेच एंड करते. जे काही पुढचं बोरणांचं असेल ना तर त्याचा आपण वेगळा व्लॉग बनवणार आहे मी कारण हा खूप मोठा आणि लेंदी व्लॉग होईल. त्यामुळं हा व्लॉग अभिषेक मळा स्पेशल पिवडा पार्टी स्पेशल व्लॉग आजचा हा इथेच एंड होईल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगेल. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत